विष्णु गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात तयाठगीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वराची कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम म्हणा रामकृष्णाने म्हणा माझा आवाज नाही लागत जय जय राम कृष्ण हा मोठ्याने म्हणा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण
जय जय राम म्हणून विठ्ठली आवडी, विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी.
काम घे तू जय जय राम जय जय राम मोकळा करा मोकळा जय जय राम कृष्ण
तुम्ही सांगा चला त्याला सांगा सांगा काय सांगा त्यांनी सांगितलेले कोण
काय आहे, आपण कुठे तोडतो सांगा? समयावर समेपासून तोडतो. नाही तर सहावी मात्रा कुठे आली? ठो बार कमाय, ठो बार कमाय. नाही तेवढं लक्षात येत. बघा, करून बघा ना, म्हणजे कळेल. उलगडा व्हायला पाहिजे आपल्याला, काय करतो आपण काय नाही. अंधाने डोळे मिटून काही करायचं नाही, डोळे उघडे ठेवून करायचं. कुठे आधी सहावी मात्रा? मला विठोबा रखमाई वाचू जरा, ती समजली पाहिजे तुम्हाला, सहावी मात्रा आणि सम. आता सम कुठे आली? सम कुठे आली? ठोबा, विठोबा रखमाई, ठोबा. आता मी मात्रा मोजतो, मग तुम्हाला सहावी मात्रा कळेल. मग तिथून तुम्ही पॉज द्या, म्हणजे ती समेला समेल तोटेल. सहाव्या मात्रेला आपण थांबायचं असतं, उशी घ्यायची असते, त्याला म्हणतो आपण उशी घ्यायची. म्हणजे थांबतो आपण, हात वरती गेला आणि सहावी मात्रा आली, मग त्यांनी समेपासून समेपर्यंत तोडायचं. त्याच्यात 2 मात्रा जातात फक्त पुढे, 7 आणि 8, एक आली परत. मग 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8, 1. कळलं का गणित? तुला कळलं का? दाखव करून. तुम्ही नुसतं मला तो तोडेल. हां, दुसरं विठोबा जिथे येतं तिथं सहावी मात्रा येतं. तर दुसरा विठोबा हात वर करायचा की तू तोडणार. ठोबा रखमाई, ठोबा रखमाई, ठोबा. 1 2 3 4 5 6 म्हणा म्हणा. 1 2 3 4 5 6. दुसरं विठोबा येतं ना, तिथं सहावी मात्रा येते. पहिली समेला आली की दुसरी सहावीला येते. ठोबा रखमाई, ठोबा रखमाई, ठोबा रखमाई, ठोबा रखमाई, ठो. असं लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही सांगाल तेव्हा तो तोडणार, तो तोडेल तेव्हा तुम्ही नाही तोडायचं, तो तुमचा साथीदार आहे.